नमस्कार, मी शैलजा जोगल। आज आपण थोड्या वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत। मासिक पाळीसाठी महिलांकडून सॅनिटरी नॅपकिनचा वापर केला जातो, मात्र या सॅनिटरी नॅपकिनमध्ये असणाऱ्या फायबरमुळे गर्भाशयाच्या कॅन्सरचं प्रमाण वाढत असल्याची शक्यता निर्माण झाली आहे। मात्र खरंच सॅनिटरी नॅपकिन वापरामुळे कॅन्सर होतो का? सॅनिटरी नॅपकिन वापरणं खरंच सुरक्षित आहे का? तसेच सॅनिटरी नॅपकिनला सुरक्षित काय पर्याय आहेत यावरती आज आपण चर्चा करणार आहोत। आणि या चर्चेसाठी माझ्यासोबत आहेत स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर रुजुला महाजन। आणि तुम्हालाही यासंबंधी काही प्रश्न असतील तर स्क्रीनवरील नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता। तर सुरुवात करूया आजच्या चर्चेला। डॉक्टर रुजुला, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये। तर आपण विषयच असा घेतलाय का सॅनिटरी नॅपकिन्सचा किंवा पॅड्सचा जो काही वापर आहे त्याने खरंच कॅन्सर होतो का लोकांच्या मनात फक्त ही शंका आहे? नाही, सॅनिटरी नॅपकिन्सनी नक्कीच कॅन्सर होतो। त्याचं कारण असं आहे की सॅनिटरी नॅपकिन्स हे प्लास्टिक पासून, आता आपण प्लास्टिकच्या साध्या पिशव्या सुद्धा वापरायच्या नाहीत म्हणून सरकारने डिक्लेअर केलं, तर नक्कीच त्याचा अपाय हा आपल्या शरीराला होत असतो। तर त्याच्यात ठेवलेली भाजी खराब होऊ शकते, त्याच्यात ठेवलेले फ्रुट्स खराब होऊ शकतात। म्हणजे ते प्लास्टिक इतकं हानिकारक आहे आपल्यासाठी, तर ते आपल्या त्वचेशी, आपल्या रक्ताशी ज्या वेळेला संपर्कात येतं त्यावेळेला ते प्लास्टिक आपल्या शरीरात उतरतं आणि त्याचे बऱ्याच प्रकारचे हानिकारक असे दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होत असतात। त्याच्यामुळे त्याच्यात BPA, BSP असे अनेक प्रकारचे धातू आहेत, त्याच्यात प्लास्टिकचे सिंथेटिक फायबर्स आहेत। ह्याच जोडीला हे जे प्लास्टिक आहे ह्याच्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होते।